नमस्कार मित्रो. आमच्या न्यायव्यवस्थेमध्ये जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत बरेच दोष आहेत. त्याच्यातील एक दोष म्हणजे संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर ते प्रकरण आदेशावर ठेवतात आणि आदेशावर ठेवल्यावर कित्येक महिने जातात पण बरेचदा आदेश लिहिला जात नाही, ऑर्डर किंवा फायनल जजमेंट लिहिलं जात नाही आणि त्याच्यामुळे जो पक्षकार आहे त्याचं खूप नुकसान होतं. तर प्रकरण आदेशावर ठेवून पुढे प्रलंबित ठेवणे, जजमेंट न लिहिणे हा जो काही प्रकार आहे याच्यावर काल 16 मार्चला ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक चांगलं जजमेंट दिलं. त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने म्हटलं की एखाद्या प्रकरणावर संपूर्ण सुनावणी झालेली असेल, दोन्हीकडील वादी प्रतिवादी दोन्हीकडील वकिलांनी सगळा युक्तिवाद केला असेल आणि युक्तिवाद संपल्याबाबत जर पुरसीस दाखल केलं आणि प्रकरण ऑर्डर या स्टेजवर आलं असेल तर हे जे खालचे कोर्ट आहेत, ऑनरेबल हायकोर्ट किंवा बरेचदा आपल्याला बघायला मिळतं की रेव्हेन्यूचे जे खालचे कोर्ट आहेत ते तर आदेशावर प्रकरण ठेवून एक वर्ष दीड वर्ष आदेश करत नाही. तर हे जे काही खालचे सबऑर्डिनेट कोर्ट आहेत यांनी प्रकरण आदेशावर ठेवून प्रलंबित करणे, ऑर्डर न लिहिणे म्हणजे त्या पक्षकाराचा फंडामेंटल राईट जो आहे त्याचं व्हायोलेशन ठरतं. त्याच्यामुळे खालच्या कोर्टाने प्रकरण आदेशावर ठेवून प्रलंबित ठेवू नये, लवकरात लवकर ऑर्डर पास करावे अशा पद्धतीचं जजमेंट दिलं. एवढंच नाही तर याच्यावर एक वेगळे नवीन गाईडलाईन बनवून लवकरात लवकर ते सगळ्या कोर्टांना देणार आहेत, पाठवणार आहेत असं सुद्धा म्हटलं आहे. त्यामुळे इथून पुढे शक्यतो प्रकरण आदेशावर जर क्लोज झालं असेल तर लवकरात लवकर जजमेंट येणार आहेत. त्या अनुषंगाने जजमेंट आहे, जजमेंटची डिटेल खाली देतो आहे, ते बघून घ्या. तुमचं जर असं काही झालं असेल, प्रकरण ऑर्डरवर क्लोज होऊन ऑर्डर होत नसेल तर हे जजमेंट लावा आणि लवकर ऑर्डर करण्यासाठी तुम्ही विनंती करा.